5 जणांचा जीव गेला आणि आता माजी मंत्री छगन भुजबळ संतापले आहेत। नेमकं त्यांनी काय म्हटलं, कोणाला धरलं जबाबदार, पाहूया त्यांची ही प्रतिक्रिया। मी काल आलो नाशिकमध्ये आणि तेव्हापासून मी त्या टी व्ही चॅनलवर सगळीकडची बातमी आहे। अलीकडे ते नावाचे खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात आलं की आतापर्यंत वर्तमानपत्रात झालं 5 मृत्यू असे झालेले आहेत। कुंभमेळ्याच्या साठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत। साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो, 2 बाजूचे रस्ते असतात। एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला, तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते। काही ठिकाणी दोन्ही बाजूने बरं, आपण वेगवेगळ्या प्लास्टिक असतात वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार झाले, जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत। आता पाऊस आज जोरात आहे, मागचे 2-3 दिवस तर आपण ते भांडले गेले पाहिजे। ते जर होत नसेल तरी अपघात होणार आणि विशेष म्हणजे अपघाताची जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका दोघांची ही जबाबदारी। तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही जबाबदार। कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत, शेखर सिंग वगैरे किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना। मी तर असं ऐकतोय की महापौराचाही कोण ऐकत नाही, आमदारांचाही कोणी ऐकत नाही। हा काय बदलपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये, आमची माणसं जी आहे मरता कामा नये, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो, प्रचंड खड्डे, त्याच्यामुळे सगळी जी आहे वाहतूक सुद्धा एकदम स्लो असते, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम हो। पोलीस तरी काय करतील? कारण मोठे मोठे ट्रक्स जे आहेत ते खड्ड्यात खराब होणं सगळ्या गोष्टी। नगरसेवक सुद्धा बचावलेले आहेत, महापौर काय करू शकत? म्हणजे शहर काय वाऱ्यावर सोडले का? माझं त्या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा। आता या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण त्याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे, ठीक आहे, परत होईल खड्डा, होऊ द्या, परत भरा। माणसं भरण्यापेक्षा डबल काम झालं तर काय हरकत नाही। एका मृत्यूसाठी त्यांनी 10 लाख रुपये दिले असेल, पण माझी तर मागणी आहे जेवढे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत हे शासनाच्या, महापालिका शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झालेले आहे। त्यामुळे जसे एकाला जो न्याय दिला आणि 10 लाख रुपये दिले गेले, तशीच रक्कम सगळ्यांना दिली पाहिजे। अर्थात त्याने काही दिलेला जीव काय परत येत नाही, तो फार महत्वाचा भाग नाही, ते पण केलं पाहिजे। आणि ही जबाबदारी जी आहे ही कोणीतरी घेतली पाहिजे। गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करायला पाहिजे असं मला वाटतं। त्या बाकीच्यांवर सोडून जर ते थांबले तर मग ते त्यांचं सुद्धा अपयश घडलं जाईल। एक उत्कृष्ट या शासनामधला अधिकारी म्हणून गेडामचं नाव आहे।
म्हणून त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. स्वतः या सगळ्यांना घेऊन जे आहे नाशिकच्या रस्त्यामध्ये फिरलं पाहिजे. काय चाललेलं आहे ते पाहिलं पाहिजे. थोडंच सांगतो की नाशिकला जे नाव खराब करणार हे असे हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मीडिया जे आहे त्या मीडियाचं काम आहे ते सगळं दाखवून. मला त्याबद्दल खरोखरच एक आता नाशिक तरच आहे तसा नाशिकचा माझा जन्म तेव्हा मला दुःख होतं, वाईट होतं की थोड्या चांगल्या सुंदर आपल्या नाशिकमध्ये ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ते अतिशय निषेधार्ह असं आहे.